श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज ना आहोंना खुश करायची तयारी आहे. आहोंचे एवढे सगळे कपडे ना साचले होते प्रेस करायचे, तर म्हटलं आज वेळ मिळालेला आहे तर सर्व कपड्यांना इस्त्री करू दे. दरवेळेस मी एकदमच ना सर्व कपड्यांना इस्त्री करून ठेवते, त्यांना जसं पाहिजे तसं ते घालतात. आता ना सगळ्यात पहिले तर मी पॅन्ट्स ज्या होत्या ना कॉटनच्या त्यांना प्रेस केलं, त्यानंतर शर्ट. आता एवढे सगळे कपडे इस्त्री करायचे होते ना तर एकदम ते होणार नाही. मग सगळ्यात आधी विचार केला स्वयंपाक करू दे, नाहीतर स्वयंपाक तसाच राहून जायचा. आज दुपारच्या स्वयंपाकामध्ये ना भात आणि मच्छीचा रस्सा करायचा होता. आहोने वामची मच्छी आणलेली, तर छान तेलावर मसाला टाकून वाटण टाकून शिजवून घेतलं. त्यामध्ये मच्छी टाकली, कोकम मीठ टाकलं, छान एक वाफ काढून दिली आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. अगेन आपल्याला एक वाफ काढायची आहे आणि मच्छीचा रस्सा रेडी आहे. आता सगळ्यांना जेवायला देऊन मग मी जेवायला बसली. दुपारची जेवण वगैरे झाली आणि त्यानंतर सगळ्यात पहिले त्यांना अगस्त्याला झोपवलं आणि त्यानंतर राहिलेले जेवढे पण कपडे होते त्यांना इस्त्री छान केली आणि कपाटात ठेवून दिले. आणि आहो तर बघून खूप खुश झाले. पपईचा ना थोडासा तुकडा मी बाजूला काढला होता, कारण मला पपई चेहऱ्याला लावायला खूप आवडते. तर छोटा तुकडा मी चेहऱ्याला लावायला ठेवला आणि बाकीचा जो पपई आहे तो मी खाऊन घेतला. थंडीच्या दिवसामध्ये पपई नक्कीच खात चला, कारण शरीरासाठी खूप फायदेशीर असते. पपईच्या तुकड्याची छान आपल्याला प्युरी बनवायची आहे. त्यामध्ये 1 चमचा मध, 1 चमचा मुलतानी मध्ये टाकायची आणि हा फेस पॅक जो आहे तो रेडी झालेला आहे. आता ही दुधाची साय मी काढून घेतली, तूप बनवायचं आहे म्हणून. फेस पॅक आपल्याला ओव्हरऑल पूर्ण चेहऱ्यावर अप्लाय करायचा आहे. 10 मिनिटं ठेवायचा आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा. चेहऱ्यावर तुम्ही माझा ग्लो बघू शकता, पण त्याआधी माझा डोळा बघा. माझ्या डोळ्याला लांजणवाडी उठलेली आहे की फोड उठलेला आहे काही कळत नाही. 3 दिवस झालं डोळा खूप दुखतो आणि सुजत पण चालला आहे. आणि संध्याकाळी आज योगा करायला नाही गेली, कारण डोळा खूप दुखत होता. माझी जायची अजिबात इच्छा नव्हती. तर म्हटलं चला भाकरी तरी करून घेऊ दे लवकर. तर छान उकड घेतली पिठाला, चूल वगैरे पेटवली आणि चुलीवरच भाकरी करायला घेतल्या. चुलीवर भाकरी करायला खूप मजा आहे, कारण किचनमध्ये भाकरी करायचं म्हटलं ना तर उभं राहून करावे लागतात आणि चुलीवर बसून त्यामुळे पाय पण दुखत नाही. तर असा होता आजचा दिवस. बाय.